हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे शराज हाऊसमध्ये। तर आजच्या दिवसाची अशी छान सुरुवात झालेली आहे। पाऊस पडण्यासारखं हे छान वातावरण झालं होतं। बाहेर आल्यानंतर एकदम प्रसन्न मनाला वाटेल असं झालं। हिरवीगार झाडे पाहून तर मनाला अजून आनंद झाला होता। अचानक शरू झोपेतून उठून खूप रडू लागली। का रडतीये म्हणून जाऊन पाहिलं तर तिच्या स्वेटरमध्ये तिचं कानातलं हे अडकलेलं होतं आणि ते असं अडकून ती खूपच अशी ओरडत होती, असा कान ओढला गेल्यासारखा झालेला। आम्ही तिला पकडून असा काढण्याचा खूप प्रयत्न करत होतो, पण काही ते निघायला तयार नव्हतं। नंतर तिनेच असा कानाला जोरात असा झटका दिला आणि ते कानातलं तुटून बाहेर आलं। ते त्याच्या फाशामधूनच ते अचानक तुटून आलं। ते आम्हालाही बाहेर असं काढता येत नव्हतं। तुम्ही बघू शकता हे असंच तुटून निघालं। मग ती शांत झाली। मग विचार केला की दुपारी जाऊन तिच्या कानातलं चेंज करून घेऊन यावं। तिकडे गेल्यानंतरही ते कानातलं काढताना रडत होती, दुसरं कानातलं घालताना रडत होती। पण हे दुसरं कानातलं घातल्यानंतर ते अजूनच गोड दिसत होती। तुम्ही बघू शकता हे कानातलं तिला किती छान दिसत आहे आणि ती अशी एकटीच खेळत होती। मग आज ठरवल्याप्रमाणे दोघींना घेऊन आम्ही फोटोशूट करण्यासाठी गेलो। इकडे राजविका पहिला ड्रेस घालून तयारच होती। चला ना पप्पा, चला ना असं तिचं चाललेलं। आमचे आबाई मामा पण तेवढ्यात आले होते। मग स्टुडिओमध्ये पोहोचल्यानंतर फोटो काढण्याची सुरुवात झाली। आम्ही फोटो कशासाठी काढले हे तुम्हाला कळेलच, त्यासाठी तुम्ही आमचे ब्लॉग बघत राहा। इकडे आबाई मामा शरूला खेळवत होते आणि पोज दे, असा हात ठेव, इकडे बघ, तिचं चाललेलं फोटो देण्याचं। इकडे शरू छान अशी हसत होती, खेळत होती। राजविकाचे थोडे फोटोज काढून झाल्यानंतर म्हटलं आता शरूला पण तयार करू आणि तिचेही छान छान फोटो तयार झाली आणि फोटो काढायला बसली। एवढी गोड दिसत होती, परीसारखी। पडेल म्हणून पकडण्यासाठी साईडला अभय मामा पण थांबले होते। ते तिला दाखवत होते, इकडे बघ। आम्ही पण पुढे राहून शरू शरू इकडे इकडे चाललेलं आमचं पण, कारण छोट्या मुलांचे फोटोशूट करताना खूप असं म्हणजे त्यांना सांभाळून घ्यावं लागतं। मध्येच थांबून ती रडत होती, मला घ्या, इकडे इकडे तिकडे तिकडे असं तिचं चाललेलं। पण त्यानंतर ती मग बसली आणि गोड अशी छान स्माईल देत हसत होती। त्यानंतर राजविका तिच्या मामासोबत गेली झुडिओमध्ये। कपडे आणण्यासाठी गेली होती, पण तिला काही कपडे नको, तिला काय हवं होतं ते तुम्हाला मी नंतर दाखवते। ती तशीच काही न घेता फक्त आईस्क्रीम खाऊन रिटर्न आली। आईस्क्रीमसोबत तिला बदाम शेकही हवा होता। गेल्यासारखी बदाम शेक, आईस्क्रीम दोन्ही खाऊन काय झुडिओमधून आणलं ते तुम्हाला मी दाखवते आता। तिला आवडतात त्या लिपस्टिक, त्या 2 लिपस्टिक मला हव्यात, हेच फक्त तिचं होतं। मला बाकी काही नको, मला लिपस्टिक घेऊन द्या। ह्या 2 शेडच्या लिपस्टिक घेऊन आलो, पण तिने खेळून खूपच अशा खराब केल्या होत्या। व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चलो धन्यवाद, बाय बाय।